रात्री फार उकडत होतं. प्रणीत फार दिवसांनी रात्री पाय मोकळे करायला बाहेर पडला. शेजारच्या ब्लॉकमधला यश मात्र त्याला वाटेत भेटला. दोघे गप्पा मारत चालू लागले. यश म्हणाला, प्रणीत, परवा दिवशी पहाटे मी आणि उर्मिलाला बाहेर जाणार आहोत. मुलं सासूरवाडीला ठेवणार आहोत. फक्त जरा घराकडं लक्ष ठेव. वहिनी असतातच ना घरात? हो, पण मध्येच कुठे निघाला आहात? प्रणीतनं विचारलं. अरे, जरा बदल म्हणून उर्मिलाला घेऊन जातो आहे. महाबळेश्वर 4-5 दिवस. नाही आता, यश म्हणणारा. मध्येच कसं काय ठरवलं? तुमची प्रॉपर्टीची काम झाली की नाही? बाबांना जाऊन 3 आठवडे झाले ना? प्रणीत म्हणाला. त्यांचा सूर ओळखून यश म्हणाला, बाबांना जाऊन 3 आठवडे झाले आणि हे काय बायकोला घेऊन हिंडायला निघाला हा? अशा सुरात प्रणीत बोलला ते समजलं यशला. अरे, झालंय ते. आता एक सही केली की काम झालं. पण बाबाच्या आजारपणात उर्मिलाची फार ओढाताण झाली रे. सतत त्यांचं औषध-पाणी, पथ्य, माणसांचं येणं जाणं फार करावं लागलं तिला. नुसता पैसा असला तर होत असं नाही. सेवा करायची तर माणूस हवं. बाबा गेले नि ते 15 दिवस पुन्हा भरलेलं घर, सगळी कार्यक्रमं, घरच्या बाईवर किती लोड येतो कामाचा. आता सगळं आवरलं तर थोडं तिलाही निवांतपणा देऊया. माझ्या बाबाचं तिनं 4 महिने सारं केलं. मी 4 दिवस तिच्यासाठी दिले तर बिघडलं कुठे? यश म्हणाला. प्रणीत घरी आला. समिधानं आथरून घातली होती. मोबाईलवर काहीतरी वाचत पडलेल्या समिधानं त्याच्याकडे एकदा पाहिले. मी पुन्हा मोबाईलमध्ये वाचण्यात बुडून गेले. आताशी समिधा असंच करते. आपल्याशी कमीत कमी बोलते आहे. संवादच काय, निसंवाद सुद्धा बंद केले आहेत तिनं. पूर्वी ती नव्हती अशी. समरसून करायची सगळं. आपणच तिला हाडतूड करायचो. पण ते मनावर न घेता पुन्हा काही बोलायला यायचे, काहीतरी सांगायचे. पण आताशी हे सारं टाळते. असं वाटतं. समी त्यांना हाक मारली. तिनं मोबाईल बाजूला ठेवला. हा, बोला. यातला अलिप्तपणा त्याला बोचलाच थोडा. आता बाहेर यश मात्र भेटला होता. उर्मिला आणि तो बाहेर जाणार आहेत 4-5 दिवस. जरा लक्ष ठेव घराकडं म्हणत होता. बरं, असं म्हणून समिधाने पुन्हा मोबाईल घेतला. का जाणार आहेत विचारलं नाहीस? मला माहीत आहे. उर्मिलाने सांगितलं आहे मला. बाबाच्या आजारपणातून ते गेल्यावर तिला झालेल्या दमणुकीतून जरा बदल म्हणून ते जाणार आहेत. समिधा कोरडेपणाने म्हणाली. परत तिनं मोबाईलमध्ये डोकं घातलं आणि प्रणीतला फार एकाकी वाटू लागला. गेल्या वर्षीची समिधा आठवली त्याला. ती रसरशीत होती. सगळं हौशेने करायची. आईच्या आजारपणात तिनं खरोखर शिस्तीनं केलं होतं तिनं. आई इतकी रडली होती. मी फार त्रास दिला तुला. पण काही मनात न ठेवता तिने प्रेमानं केलं माझं. सतत तिला आईच्या उशापायाशी थांबावं लागायचं. समिधा आपल्या बेडरूममध्ये येतच नव्हती. सतत आईच्या सेवेत रुजू. आईच्या औषधाच्या वेळा, जेवणातलं पथ्य-पाणी, येणारी जाणारी माणसं, त्यातच अतंग्य. काही कमी केलं नाही तिनं. 4 दिवस ताई माहेरी आली नि मग थोडी उसंत मिळाली तिला. ताईला तिची कुजबना समजत होती. सतत आईच्या भोवती राहताना आपला बायको म्हणून प्रतीककडे दुर्लक्ष होत आहे असं तिचं वाटणं. मुलावर कधीतरी होणारी चिडचिड, तिची दमणूक. म्हणूनच आईचं दुखण्यामुळं चिडचिड करणं याचा समिधाला त्रास व्हायचा. जे जाणवताच एक दिवस तिनं जेवताना विषय काढला. वहिनी, तू आराम कर थोडा. दादासोबत कुठंतरी जाऊन ये तासभर. जरासं विरंगुळा होईल तुला. किती करावं लागतं तुला. खरंच जाऊन या. मी आहे आईजवळ असं तिनं सांगितलं. बिचारी समिधा. त्या दिवशी स्वयंपाक करताना तिनं प्रणीतला व्हॉट्सअपवर मेसेज केला. आपण कुठेतरी जाऊन येऊया का? जवळच्या जवळ. प्रतीकला ते इतकं मूर्खपणाचं वाटलं. लग्नाला 20 वर्षे झाली आहेत आणि समिधा बाहेर जाऊ म्हणते. त्यानं उत्तर द्यायची सुद्धा तसदी घेतली नाही. समिधा खूप वेळ उत्तराची वाट पाहत होती. प्रणीतनं लक्षही नाही दिलं. 2 दिवसांनी सगळ्यांसमोर तिच्यावर कडाडला. कशाला मला व्हॉट्सअपवर मेसेज करतेस गं? इकडं जाऊया नि तिकडं जाऊया.
समिधा इतकी वरमरली. त्याच्यातील पर्सनल गोष्ट प्रणितला अशी चारचौघात बोलायची काय गरज होती? मग तिनं ओठ घट्ट मिटले. 2 महिन्यात आई गेली. किती ताण आला होता समिधावर. आईचे दिवस कार्य झाल्यावर 15 दिवस ती माहेरी निघून गेली. प्रणित तिच्या फोनची वाट पाहत होता. पण ना तिनं फोन केला ना मेसेज. कितीदा ती ऑनलाईन दिसायची पण मेसेज बॉक्स मोकळाच असायचा. मग त्यानंच फोन केला. समिधा बोलली पण त्या बोलण्यात जीव नव्हता. कोरडं कोरडं होतं ते बोलणं. परत आली पण तिनं एकंदरीत प्रणितपासून अलिप्त राहणं पसंत केलं. आज यश भेटेला नि हे सारं प्रणितला आठवलं. आपण समिधावर अन्याय केला काय? त्या दिवशी तासभर नेलं असतं तर काय बिघडलं असतं? आणि तिच्या मेसेजबद्दल पटकन सगळ्यांसमोर बोलायला नको होतं. तिला लग्न करून आणलं म्हणजे तिनं काहीही तक्रार न करता आपल्या माणसांची सेवा करायलाच हवी आणि आपल्याकडंही काही मागायचं नाही, आपल्याला काहीही सांगायचं नाही अशी आपण अपेक्षा ठेवली. तिला समजून घ्यायला फार उशीर झाला का? एखादी गोष्ट कधीच न मिळाल्यापेक्षा उशिरा मिळाली म्हणून बिघडत नाही. हे मनाची समजूत काढायला ठीक असतं पण ते सगळीकडं लागू होत नाही. माणूस आहे तोवरच त्याला समजून घ्या, त्याची कदर करा, नाती जपा. ती कौटुंबिक असोत, मित्र-मैत्रिणींसोबत असोत, सहकार्यासमवेत असोत किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असोत. कदर करा, वेळेत करा. कारण नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. कधीकधी आयुष्य तो पश्चाताप करायलाही वेळ देत नाही नि नंतर त्यांना अर्थ राहत नाही. खूपदा माणूस तुमचं वागणं, जिव्हारी लागेल असं बोलणं सहन करत असतो कारण त्याची काहीतरी विवशता असते. कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी शारीरिक. पण एकदा का अंतःकरणातील झरे आटले की परतीची वाट उरत नाही आणि त्यावेळी जो उशिराचा परिणाम होतो तो फार भयंकर होतो. वेळीच सावरा आणि नाती फुलवा. थोड्याशा प्रेमाच्या फुंकरीनं मोठमोठ्या जखमा भरून येतात. ती फुंकर घालायला उशीर करू नका.